2x plus y is equal to k passes through the point which divides the line segment joining the points 1 comma 1 and 2 comma 4 internally in the ratio 3 as to 2. Then k plus 1 divided by k minus 1 ही व्हॅल्यू काढायची आहे. थोडक्यात आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची. क्वेश्चन काय दिला बघा पहिल्यांदा आता की एक लाईन आहे 2x प्लस y इज इक्वल टू k. एका पॉइंट मधून पास होते तो पॉइंट माहित नाही आपल्याला. लेट से तो आपण h कॉमा k करूया आणि तो पॉइंट जो आहे तो एका लाईन सेगमेंटला डिवाइड करतो. ती लाईन सेगमेंट काय आहे बघा 1 कॉमा 1 अँड 2 कॉमा 4 या पॉइंट पासून ती लाईन सेगमेंट जॉईन झाली आणि तो जो पी पॉइंट आहे तो 3:2 मध्ये डिवाइड करतो त्या लाईन सेगमेंटला. तर आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड करायची. ओके, पहिल्यांदा काय करता येईल बघा की हा जो पी पॉइंट आहे तो या लाईन सेगमेंटला डिवाइड करतोय 3:2. तर सेक्शन फॉर्म्युला यूज करता येईल. तर सेक्शन फॉर्म्युलाप्रमाणे h इज इक्वल टू काय करता येईल बघा, मी तर बाजूला दाखवतो बघा की 1 कॉमा 1 हा पॉइंट आहे, 2 कॉमा 4 पॉइंट आहे, लेट से पी एच कॉमा के आहे आणि जो रेशो आहे तो 3:2 आहे. सेक्शन फॉर्म्युला जर यूज केला तर 3 2 जा 6 प्लस 2 इंटू 1 2 अपॉन 5 and k is equal to 3 4 जा 12 plus 2 upon 5. h किती मिळाला बघा 8/5 and k जो मिळाला तो 14/5 मिळाला. ओके, परत बघा की जो p पॉइंट आहे ना तो 2x प्लस y इज इक्वल टू k या सुद्धा लाईन वरती आहे. म्हणजे पॉइंट p हे जे इक्वेशन आहे ते सॅटिस्फाय करेल. मग p पॉइंट म्हणजे h कॉमा k, तर h कॉमा k ही व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये पुट करूया. h म्हणजे x, k म्हणजे y. तर 2 इंटू 8/5 प्लस 14/5 इज इक्वल टू k झालं. तर हे 16 प्लस 14/5 इज इक्वल टू k. k इज इक्वल टू 30/5 विच इज k इज इक्वल टू 6 आलं. फायनली जो रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे तो k प्लस 1 अपॉन k मायनस 1 दॅट इज 6 प्लस 1 अपॉन 6 मायनस 1 7/5. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट.